श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. नामधारक सद्गुरूंच्या शोधासाठी अनवाणी पायानं गाणगापुराच्या दिशेनं चालत निघाला. तहानभूक तो विसरलेला होता, अतिशय गांजलेला होता, अतिशय कष्टलेला होता. किती सारे प्रयत्न करून झाले पण संसारात त्याला यश येत नव्हतं. सद्गुरूंचा महिमा त्याने ऐकला आणि सद्गुरूंवर त्याची नितांत श्रद्धा बसली. सद्गुरूंची भक्ती तो नित्य नेमानं करत होता, उपासना नित्य नेमानं करत होता. परंतु आता कधी एकदा सद्गुरूंना जाऊन भेटतो असे त्याला झाले आणि असा तो धावत पळत मजल दर मजल करत गाणगापुराच्या दिशेनं निघाला आणि वाटेत मात्र तो दमला. दमल्यामुळे तो झाडाखाली झोपला. झोपल्यानंतर मात्र त्याला एक विलक्षण असं स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये बघतो तर काय, एक अत्यंत तेजस्वी योगी त्याच्या दिशेनं चालत आलेले आहे. तो दचकला आणि जागा झाला.